मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ना किती जरी बिझी असशीला, तुमच्या हातामध्ये ना कोणतं पण जरी काम असेल तर त्या कामाला ना 5 मिनिटासाठी प्लीज त्या कामाला बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोसोबत किंवा आपल्या गर्लफ्रेंडसोबत, म्हणजे ती 3 कामं ना निर्लज्जपणे, लाजलज्जा सोडून ती 3 कामं ना आपल्या बायकोसोबत, आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने केलीच पाहिजे. म्हणजे मित्रांनो ती 3 कामं ना आपल्या बायकोसोबत करताना त्या म्हणजे पुरुषाने कसलाही विचार म्हणजे त्याने नाही केला पाहिजे की म्हणजे लोक मला हसतील, म्हणजे लोक मला काय बोलतील, असा विचार ना अजिबात नाही केला पाहिजे. अगदी बिंदास, लाजलज्जा सोडून निर्लज्जपणे आपल्या बायकोसोबत ना ही 3 कामं प्रत्येक पुरुषाने ही केलीच पाहिजे. सो मित्रांनो, म्हणजे ती 3 कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे कोणत्या लग्नामध्ये किंवा कोणत्या पार्टीमध्ये आपल्या बायकोला ना जवळ घेणं आणि तिला टच करणं. आता बघा मित्रांनो, बहुतेक पुरुष ना, म्हणजे मित्रांनो काही पुरुष ना असे पण असतात की म्हणजे जेव्हा ते आपल्या बायकोसोबत ना कोणत्या पण फंक्शनमध्ये जातात, म्हणजे मित्रांनो एखाद्या लग्नामध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये जेव्हा ते दोघं जातात ना, तेव्हा तो पुरुष ना आपल्या बायकोच्या खांद्यावरती हात टाकायला तो लाजतो, किंवा म्हणजे आपल्या बायकोचा हात ना आपल्या हातामध्ये पकडायला तो लाजतो. म्हणजे त्या पुरुषाला काय वाटतं की म्हणजे लोक मला काय बोलतील, लोक मला हसतील. सो असे विचार ना तुम्ही मनामध्ये आणू नका, कारण ती बायको तुमची आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे आपल्या बायकोला ना 4 चौघांमध्ये जेव्हा तुम्ही तिला जवळ घेता ना, तेव्हा म्हणजे तुमच्या बायकोला पण खूप जास्त बरं वाटतं. म्हणजे मित्रांनो तुमच्या बायकोला वाटतं की म्हणजे माझा नवरा ना माझ्यावरती खूप जास्त प्रेम करतो. आणि जेव्हा तुम्ही 4 चौघांमध्ये ना जेव्हा तुमच्या बायकोला दूर करताना, तेव्हा ते बायकोला पण मित्रांनो म्हणजे बरं वाटत नाही. म्हणजे त्या बायकोला पण वाटतं की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही आहे, असा डाऊट ना म्हणजे तुमच्या बायकोच्या मनामध्ये हमखास येतो मित्रांनो. सो मित्रांनो तुम्ही ना अजिबात कोणाची पण पर्वा न करता तुम्ही जेव्हा पण कुठे जाल ना, तेव्हा आपल्या बायकोला तुम्ही जवळ घ्या, तिला टच करा, म्हणजे तिच्या खांद्यावरती हात ठेवा. आणि मित्रांनो तेवढं पण जर जमत नसेल ना, सो मित्रांनो तुम्ही कमीत कमी आपल्या बायकोचा हात ना आपल्या हातामध्ये पकडा. म्हणजे मित्रांनो तेवढं तरी तुम्ही केलंच पाहिजे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो आपलं मन मोकळं करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी, आपलं मन मोकळं करणं. आता बघा मित्रांनो, कधी असं होतं की म्हणजे आपल्या मनामध्ये ना खूप काही साठलेलं असतं आणि म्हणजे आपल्याला वाटतं की म्हणजे माझ्या मनामध्ये ना ज्या गोष्टी आहेत ना, सो त्या सर्व गोष्टी ना म्हणजे मी कोणाच्या समोर बोलून म्हणजे मी माझं मन ना हलकं करावं. पण मित्रांनो जेव्हा आपण असा विचार करतो ना की म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी म्हणजे मी सर्व काही ना माझ्या बायकोसमोर बोलून टाकतो, सो मित्रांनो तेव्हा आपल्याला ना कुठेतरी भीती पण वाटते. म्हणजे मित्रांनो कुठेतरी आपल्याला असं वाटतं की म्हणजे अशा गोष्टी म्हणजे मी ना माझ्या बायकोच्या समोर बोललो, सो म्हणजे माझी बायको ना माझ्याबद्दल काय विचार करेल, म्हणजे मित्रांनो असं पण आपल्याला वाटतं. सो मित्रांनो अशी पण लाज ना किंवा अशी पण भीती तुम्ही बाळगू नका. तुमच्या मनामध्ये जे काही असेल ना, सो म्हणजे तुमचं मन ना तुम्ही अगदी बिंदास, अगदी म्हणजे लाज लज्जा सोडून आपल्या बायकोच्या समोर ना तुम्ही आपलं मन मोकळं करा. कारण मित्रांनो बायकोच्या समोर मन मोकळं केल्याने तुम्हाला खूप जास्त बरं वाटेल. आणि मित्रांनो म्हणजे जर तुम्ही ना आपलं मन जर बायकोच्या समोर म्हणजे जर तुम्ही मोकळं केलात नाही ना, सो मित्रांनो तुम्हाला आतून ना म्हणजे मित्रांनो तुम्हाला घुसमट अशी तुम्हाला वाटणार. सो मित्रांनो त्याच्यामुळे ना आपल्या बायकोच्या समोर बिंदास तुम्ही आपलं मन मोकळं करा. सो मित्रांनो ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो आपल्या बायकोचं ना 4 चौघांमध्ये कौतुक करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी, आपल्या बायकोचं ना 4 चौघांमध्ये कौतुक करणं. आता बघा मित्रांनो, म्हणजे काही पुरुष ना म्हणजे मित्रांनो ह्याच्या अगदी उलटं करतात. म्हणजे मित्रांनो काही पुरुष ना 4 चौघांमध्ये आपल्या बायकोचा अपमान करतात. म्हणजे 4 चौघांमध्ये म्हणजे मित्रांनो आपल्या बायकोला ना काही पण बोलतात. सो मित्रांनो अशी चुकी ना तुम्ही अजिबात करू नका. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर
जर ना 4 चौघांमध्ये आपल्या बायकोचं कौतुक करायचं नसेल सो म्हणजे कमीत कमी ना म्हणजे तुम्ही ना 4 चौघांमध्ये आपल्या बायकोचा अपमान तरी तुम्ही करू नका. कारण मित्रांनो कसं होतं, जेव्हा तुम्ही 4 चौघांमध्ये ना जेव्हा म्हणजे खूप लोकांमध्ये आपल्या बायकोचं कौतुक करताना सो म्हणजे तुमच्या बायकोला जेवढा आनंद भेटतो ना म्हणजे तो आनंद आता मी तुम्हाला इथे शब्दामध्ये म्हणजे मित्रांनो सांगू शकत नाही. म्हणजे मित्रांनो तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा की 4 चौघांमध्ये ना आपल्या बायकोचं कौतुक करा. म्हणजे मित्रांनो तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरती जो आनंद तुम्हाला दिसेल ना म्हणजे तो आनंद ना तुम्ही म्हणजे ह्याच्या अगोदर म्हणजे कधीच तुम्ही बघितला नसेल. सो मित्रांनो म्हणजे ही गोष्ट ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्या उलट जेव्हा तुम्ही 4 चौघांमध्ये ना आपल्या बायकोचा अपमान करताना तेव्हा तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचं जे दुःख असतं ना म्हणजे ते पण दुःख म्हणजे तुम्ही कधीच म्हणजे ह्याच्या अगोदर ना कधीच बघितलेलं नसशीला. सो मित्रांनो ते पण तुम्ही कधी ट्राय करू नका असं मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो म्हणजे तुम्ही ही गोष्ट ना आता कायमची लक्षात ठेवा की 4 चौघांमध्ये आपल्या बायकोचं कौतुक तुम्ही नक्की करा. म्हणजे तुम्ही जेव्हा पण कुठे जाल ना लग्नामध्ये पार्टीमध्ये किंवा मित्रांनो जेव्हा तुमच्या घरामध्ये ना कोणीतरी पाहुणे येतात सो त्या पाहुण्यांच्या समोर पण ना तुम्ही आपल्या बायकोचं कौतुक तुम्ही नक्की करा. म्हणजे असं केल्यानंतर ना तुम्हाला जो आनंद तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरती बघायला भेटेल ना सो तो आनंद आता मी तुम्हाला इथे शब्दामध्ये इथे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. सो कधी ना कधीतरी ट्राय करून बघा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.